कोल्हापुरातील वनराई पार्क ते आर के नगर या दरम्यानच्या 100 फुटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शहर आणि उपनगरांना जोडणारा हा रस्ता दयनीय अवस्थेमुळे अपघातांना निमंत्रण देतोय. रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ परीख पूल नूतनीकरण समिती आणि यूथ फाउंडेशनच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यातच झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात बैठक झाली. यावेळी रस्त्याच्या दुरवस्थेकडे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आणि उपअभियंता महेश कांजर यांचं परीख पूल नूतनीकरण समिती, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि शांतिनिकेतन शाळेच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी लक्ष वेधून निवेदन सादर केलं. या रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आणि यावेळी आम्ही मुद्दे उपस्थित केले की तो रस्ता सदोष झालेला आहे, ठेकेदारावर कारवाई का झाली नाही आणि टेस्ट रिपोर्ट जर त्याचे खराब असतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. आणि रस्त्याच्या मधोमध जे मुरमीकरणाची जी पद्धत कोल्हापुरात रूढ झालेली आहे, जी पुणे किंवा मुंबई ठिकाणी आढळत नाही, तशा पद्धतीचं मुरमीकरण करणं योग्य आहे का तांत्रिकदृष्ट्या, तर ते मुरमीकरण करणं हे बंद करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि पावसाळा झाल्यानंतर तो संपूर्ण रस्ता दुरुस्त करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सध्या पावसाळ्यात खड्डे बुजवून आणि पावसाळा झाल्यानंतर रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं. यावेळी उमेश साठे, अर्जुन देसाई, राजवर्धन यादव, राहुल चौधरी, रतनकुमार बांदार, चंद्रकांत कांडेकरी आदी उपस्थित होते.